we are continue with point of beats. Okay, what is the beat? So beat is there is one method to form a beat. Okay, ते आपण थोडंसं डिस्कस करूया आज इथं. आता माझ्याकडं मी दोन ट्युनिंग फोर्स घेतोय. ट्युनिंग फोर्क हा मी ट्युनिंग फोर्क सिलेक्ट केला की ज्याची फ्रिक्वेन्सी आहे 250 हर्ट्झ. ओके, ट्युनिंग फोर्क म्हणजे तुम्हाला ट्युनिंग फोर्क म्हणजे काय, आपण ज्यावेळी त्याला स्ट्राईक करतो, बघितलं ट्युनिंग फोर्क लॅब मध्ये नाही बघितलं तर एक असा मेटॅलिक पीस असतो असा यू शेप आणि त्याला म्हणजे हँडल असतो. तुम्ही ज्यावेळी एखाद्या सरफेस वरती त्याला स्ट्राईक करता ना तर तो हा व्हायब्रेट होतो. जशी तुझ्याकडे स्टील रूल बघितले, स्टील रूल स्ट्राईक केल्यानंतर एक व्हायब्रेट होते, त्या टाइप हा व्हायब्रेट होतो. हा जो ट्युनिंग फोर्क आहे तो 150 हर्ट्झ न व्हायब्रेट होणार. म्हणजे काय, त्याची एका सेकंदात तो 250 टाइम्स तो ऑसिलेट होणार आहे किंवा तो त्याची प्लेस पोझिशन म्हणजे असं तो व्हायब्रेट होत राहणार आहे फॉर 1 सेकंड. त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो 250 हर्ट्झ. आता मी दुसरा एक ट्युनिंग फोर्क घेतोय की ज्याची फ्रिक्वेन्सी 238 हर्ट्झ आहे. 238 हर्ट्झ आहे. ओके, आता काय होणार आहे, हा ज्यावेळी मी ट्राय करेन त्यावेळी एक साऊंड क्रिएट होईल. म्हणजे ज्यावेळी आपण एखादा वाटीवरती चमचा कसा स्ट्राईक करतो ना त्या टाइप, किंवा आता हा मी स्ट्राईक करतो. ओके, लाईक दिस, म्हणजे एक साऊंड वेव्ह क्रिएट झाला. म्हणजे ह्या पर्टिक्युलर स्पॅन मध्ये एक व्हायब्रेशन झालं. आता दुसरी गोष्ट, हा दुसरा जो ट्युनिंग फोर्क आहे इथं सुद्धा एक 238 हर्ट्झचा फ्रिक्वेन्सीचा साऊंड क्रिएट होणार. 238 फ्रिक्वेन्सीचा साऊंड क्रिएट होणार आहे. पण दिस इज ऑल्सो सिंगल म्युझिक किंवा एक सिंगल म्युझिक असेल ते. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन जे ट्युनिंग फोर्क आहेत ते ऍट द सेम टाइम ट्राय करायचे. ऍट द सेम टाइम. ओके, ट्युनिंग फोर्क 1 आणि ट्युनिंग फोर्क 2 हे ऍट द सेम टाइम आपल्याला यातून साऊंड प्रोड्यूस करायचं आहे. म्हणजे ऍट द सेम टाइम दोन्ही मी मध्ये साऊंड प्रोड्यूस केला तर त्यावेळी जो साऊंड येणार आहे दॅट इज नॉट अ नॉर्मल साऊंड. तुमच्या घरी बघा एकदम मोठं एखादं स्टीलचं भांड पडतं वरून रॅकवरून, त्यावेळी काय होतं, एक नॉर्मली एक पेला पडल्यानंतर एक टन करून एक आवाज येतो. पण तिथे कसं होतं, पडतं ते भांड आणि थोडा वेळ कसं एक असा व्हायब्रेशन असल्यासारखा एक आवाज यायला लागतो, असं मोठ आहे. त्याला बीट म्हणतात. ओके, म्हणजे आता काय करायचं आहे, हे दोन ट्युनिंग फोर्क ऍट अ टाइम स्ट्राईक केले तर पहिल्यांदा एक सिंगल साऊंड येईल ह्या केसमध्ये. दुसऱ्यांदा हा आपण सेपरेटली ज्यावेळी म्युझिक यातून साऊंड व्हायब्रेट करणार आहे त्यावेळी ह्याचा काय सेपरेट साऊंड येईल. पण ऍट अ सेम टाइम केल्यानंतर एक अशा बीट्स तुम्हाला ऐकायला मिळतील. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो, तुमच्या लक्षात येईल त्याचे बीट्स कसे प्रोड्यूस होतात. ओके, त्यानंतर एक म्युझिक क्रिएट होतं. हे कधी होतं, त्यावेळी सेम टाइम तुम्ही ज्यावेळी स्ट्राईक कराल त्यावेळी तुम्ही एकदा आवाजाला टर्न दिशा बदल एक सिंगल म्युझिक क्रिएट होतं.
हा सेकंड वेळेस ट्राय करताय त्यावेळी परत टर्न होईल. पण हे दोन्ही ऍट अ टाइम ज्यावेळी तुम्ही व्हायब्रेट कराल त्यावेळी ह्या दोन्ही फ्रिक्वेन्सीज एकमेकांमध्ये इंटरफेअर होतील. समजतंय? त्या दोन्ही फ्रिक्वेन्सीज एकमेकांमध्ये इंटरफेअर होतील आणि आवाज तुम्ही आता ऐकला कसा आला, टन असा, म्हणजे एक बीट्स क्रिएट झाले. आता इथे कसं होतं, काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी त्याचं जे काही लाऊडनेस आहे तो थोडासा इन्क्रीज होतो, परत काही क्षणासाठी थोडा कमी होतो, टन असं घ्या, काही कमी होतो, काही वेळासाठी जास्त वाढतो. ओके, तर ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती काही क्षणासाठी वाढते, परत कमी होते, वाढते, कमी होते. ही जी काय प्रोसेस आहे याला बीट म्हणतात. हे बीट ऐकल्यानंतरच लक्षात येतं. मी तुम्हाला कितीही जरी एक्सप्लेन केलं, आता तुम्ही ज्यावेळेस आता अॅनिमेशन ऐकलं, व्हिडिओ बघितला, ते म्युझिक एक्झॅक्टली ऐकलं त्यावेळी तुमच्या लक्षात आलं बीट कशा क्रिएट होतात. ओके, आता हे मी दोन्ही ट्युनिंग फोर ऍट अ सेम टाइम स्ट्राईक केले. आता बघा याची डेफिनेशन, मी ते कंडिशन लिहितोय बीटची. ओके, तर बीट कधी ऐकायला येतं, ज्यावेळी बीट्स आर फॉर्म्ड due to superposition म्हणजे काय, दोन्ही फ्रिक्वेन्सीज इंटरफेअर होतात. तुम्ही आता मागच्या लेक्चरला, मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असाल. सुपरपोजिशन म्हणजे काय, दोन्ही वेव्ह इंटरफेअर होतात, एकत्र येतात, त्याला पण सुपरपोजिशन म्हणतात. बीट्स आर फॉर्म्ड ड्यू टू सुपरपोजिशन of two sound waves traveling in same direction having frequency difference less than 16 hertz. ओके, आता याचा मी तुम्हाला एक अर्थ सांगतो, मीनिंग सांगतो. बीट आर फॉर्म्ड, कधी फॉर्म होतात ते, ड्यू टू कशामुळं, सुपरपोजिशन ऑफ टू साऊंड वेव्स. ओके, आता याची एक साऊंड वेव्ह मी इथे काढतो. ओके, याची एक साऊंड वेव्ह समजा अशी क्रिएट झाली, म्हणजे काय, एका सेकंदामध्ये 250 टाइम्स तो व्हायब्रेट झाला. एका सेकंदामध्ये तो 250 टाइम्स व्हायब्रेट झालाय, अशी काहीतरी त्याची वेव्ह क्रिएट झाली समजा. ओके, ही ह्याची आहे 250 हर्ट्ज. ओके, आणि दुसरी आहे, ही आहे 230 हर्ट्ज. ओके, ही आहे 230 हर्ट्ज. ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे 230 हर्ट्ज. आता दोन्ही इंटरफेअर करणार म्हणजे काय करणार, ह्या एकाच पाथ मध्ये ट्रॅव्हल करणार. म्हणजे मी दोन्हीला एकत्रित स्ट्राईक केलं, दोन्हीला एका वेळी स्ट्राईक केलं, एका वेळी साऊंड क्रिएट झाले, म्हणजे हे दोन्ही साऊंड एकमेकांमध्ये इंटरफेअर होणार किंवा ओव्हरलॅप होणार, एकत्र येणार, ओव्हरलॅप करणार एकमेकाला. ओके, त्यावेळी जी काही ट्यून क्रिएट होणार आहे ती कशी होते, आता तुम्ही ऐकली, थोडासा त्याचा फ्रिक्वेन्सी कमी होते, अशी सेम राहत नाही फ्रिक्वेन्सी, थोडीशी कमी होते, थोडीशी जास्त होते, थोडीशी कमी होते, थोडीशी जास्त, अशा बीट्स क्रिएट होतात. आणि हे बीट क्रिएट व्हायला काय लागतं, हॅव्हिंग फ्रिक्वेन्सी डिफरन्स लेस दॅन 16 हर्ट्ज. या दोन्हीला फ्रिक्वेन्सी डिफरन्स शुड बी 16 हर्ट्ज, लेस दॅन 16 हर्ट्ज, लेस दॅन 16 हर्ट्ज. जो फ्रिक्वेन्सी डिफरन्स आहे तो 16 हर्ट्ज पेक्षा कमी असला तरच त्या टोन्स ऐकायला मिळतील आपल्याला. ओके, आता मी दुसरे दोन ट्युनिंग फोर्क घेतो. आता एकाची फ्रिक्वेन्सी आहे 200 हर्ट्ज आणि एकाची आहे 100 हर्ट्ज.
तर ह्या केसमध्ये तुम्हाला बीट्स ऐकायला मिळणार नाही. या केसमध्ये बीट्स ऐकायला मिळणार नाही. बीट्स कधी ऐकायला मिळणार? युअर फ्रिक्वेन्सी डिफरन्स शुड बी लेस दॅन 16 हर्ट्ज. तुमची फ्रिक्वेन्सी डिफरन्स जर 16 हर्ट्ज पेक्षा कमी असेल, जसं की इथं आहे, आता याचा डिफरन्स किती येतो? 12, बरोबर. त्याची कमी असेलच तुम्हाला, जशी मी आता ऐकवली तशी फ्रिक्वेन्सी, तशी बीट्स ऐकायला मिळेल. ओके, आता हे लिहून घ्या. हे दोन फिगर काढा, त्या दोन व्हॅल्यू घ्या, त्याचा डिफरन्स इथं लिहा. सो डिफरन्स असं म्हणा, फ्रिक्वेन्सी डिफरन्स इज इक्वल टू 250 मायनस 238. किती होते? 12 हर्ट्ज. It less than 16 hertz. That means bits will be produced. तुम्हाला बीट ची कॉन्सेप्ट लक्षात आली? काय असतं बीट्स? ओके, सो आता थोडंसं बीट फ्रिक्वेन्सी डिफरन्स काय ह्याच्याबद्दल डिस्कस करूया आपण. फ्रिक्वेन्सी डिफरन्स बद्दल आता मी दोन ट्युनिंग फोर्क घेतोय. दोन ट्युनिंग फोर्क, एकाची आहे 8 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी, दुसऱ्याची आहे 6 हर्ट्ज. ओके, व्हॉट इज मीन बाय 6 हर्ट्ज? एका सेकंदामध्ये तो 8 वेळा व्हायब्रेट करतो. ओके, व्हॉट इज मीन बाय 6 हर्ट्ज? हा 6 हर्ट्ज म्हणजे 6 वेळा व्हायब्रेट करतो. ओके, म्हणजे समजा दिस इज y ऍक्सिस. ओके, आता हे मी ग्राफ वरती घेतोय. त्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे त्या ग्राफ वरती घेतो. तर हा आमचा एक्स ऍक्सिस किंवा एक्झिस्टन्स, एक्स ऍक्सिस किंवा एक्झिस्टन्स. आता इथे मला 8 फ्रिक्वेन्सी मिळतील. अच्छा, ही झाली 1. ओके, एक झाली, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. Okay, this is x. This is x. Okay, आता 6 hertz. आता सिमिलरली हे सुद्धा ड्रॉ करतो मी ग्राफ वरती. So this is y. 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, 6 हर्ट्ज. आता लक्ष द्या, इथं जर तुमच्या अँप्लिट्यूड्स आहेत, हे काय अँप्लिट्यूड, इथं काय, हे काय अँप्लिट्यूड. त्या अँप्लिट्यूड त्या प्रत्येक पल्स मध्ये सेम आहे. हे कधी होतं? ज्यावेळी तुम्ही त्याला सेपरेटली साऊंड प्रोड्यूस करा, टन एक टाइम, तुम्हाला एकच म्युझिक ऐकायला मिळतं, एकच साऊंड ऐकायला मिळतो. त्या म्हणजेच काय की तुमची फ्रिक्वेन्सी थ्रू सेम आहे, थ्रू पूर्ण ह्याच्या त्या 8 हर्ट्ज मध्ये. ओके, इथं जर 6 हर्ट्ज बघितलं तर इथं सुद्धा ती फ्रिक्वेन्सी सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे. पण इन केस ऑफ बीट तुम्ही ऍट द सेम टाइम, त्यातला डिफरन्स बघा, बीट क्रिएट होईल की नाही? होईल क्रिएट, कारण डिफरन्स इज लेस दॅन 16 हर्ट्ज. ओके, तुम्ही ऍट द सेम टाइम ज्यावेळेला तुम्ही जज कराल त्यावेळी तुमची फ्रिक्वेन्सी कशी असेल बघा. आता हे परत मी ज्यावेळी ह्यांचं सुपरपोजिशन होणार आहे, यांचा इंटरफेअर होणार आहे, त्यावेळी हे थोडंसं असं होईल. हे पहिल्यांदा हळूहळू इन्क्रीज होईल, हळूहळू इन्क्रीज होईल. ओके, परत तो म्हणजे इन्क्रीज होईल, काही वेळा परत डिक्रीज होईल, तो बीट परत डिक्रीज होईल आणि नंतर कुठं तर 0 होऊन जाईल, नंतर कुठं तर 0 होऊन जाईल. आणि असे लूप मिळते मला. कसे? आता हा इथून स्टार्ट झाला लूप. ओके, इथून स्टार्ट झाला इथपर्यंत. थोडंसं मी अजून पुढे मॉडिफाईड करतो. ओके, इथं जाईल आणि परत वाढायला लागेल. इथं हे जिथं 0 होतं तिथपर्यंत हा एक
लूप क्रिएट होईल, इथून पुढे हा एक लूप क्रिएट होईल. आता तुम्हाला दोन किंवा एकापेक्षा जास्त साऊंड्स ऐकायला मिळतील कमी अधिक अशा फ्रिक्वेन्सी मध्ये, बीट मध्ये. ठीक आहे. आता इथं हा जो काही पॉइंट आहे, हा पॉइंट त्या पॉइंटला वेनिंग पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं? वेनिंग पॉइंट. वेनिंग पॉइंटला अँप्लिट्यूड 0 असतो. वेनिंग पॉइंटला अँप्लिट्यूड 0 असतो. जिथे अँप्लिट्यूड 0 असतो ते सगळे पॉइंट वेनिंग पॉइंट. इथे जो दोन पॉइंट आहेत, ओके, वेनिंग पॉइंट, हा वेनिंग पॉइंट आहे, हा सुद्धा इथं सुद्धा वेनिंग पॉइंट आहे. म्हणजे तुमचं जिथं 0 असतो, अँप्लिट्यूड 0 असतो असे पॉइंट. ओके, वेनिंग पॉइंट. जिथं अँप्लिट्यूड मॅक्सिमम असतो, जसं की हा पॉइंट आहे, त्याला वॅक्सिंग पॉइंट म्हणायचं. काय म्हणायचं? वॅक्सिंग पॉइंट. समजतंय? हा आहे वॅक्सिंग पॉइंट. आता इथं सुद्धा हा वॅक्सिंग पॉइंट आहे, हा आहे वॅक्सिंग पॉइंट, हा सुद्धा वॅक्सिंग पॉइंट. वॅक्सिंग पॉइंट. क्लिअर? लक्षात आलं? बीट, हाऊ टू प्रोड्यूस बीट. ओके. आता समजा ह्याची फ्रिक्वेन्सी होती N1, ह्याची फ्रिक्वेन्सी होती N1, ह्याची फ्रिक्वेन्सी होती N2, ह्याची फ्रिक्वेन्सी होती N1, ह्याची फ्रिक्वेन्सी होती N2. ही जी काय फ्रिक्वेन्सी आहे, हा जो काय फ्रिक्वेन्सी डिफरन्स आहे. आता काय होणार आहे? आपण जनरली काय करतो? सुपरपोजिशन ऑफ वेव्हच्या त्याच्यानुसार वाय नेट काढतो. आठवते तुम्हाला वाय नेट काढत होतो? पहिल्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट प्लस दुसऱ्या वेव्हचं डिस्प्लेसमेंट काढतो. त्याला आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्ह म्हणतो. ओके. वाय नेट इज द addition of vector sum of two waves. Similarly, it is frequency addition of also two waves. या दोन एकदा फ्रिक्वेन्सी एडिशन सुद्धा असते. ओके. जर टोटल फ्रिक्वेन्सी n असेल, ह्याची n1 ह्याची n2 असेल, तर n इज द वेक्टर एडिशन ऑफ टू फ्रिक्वेन्सीज. या दोन वेव्हच्या डिफरंट फ्रिक्वेन्सीज, दोन वेव्हच्या डिफरंट फ्रिक्वेन्सी. क्लिअर? हा. आता हे इथली जर तुम्ही आता ह्या बीटची जर फ्रिक्वेन्सी काढायची असेल, तर ती बीटची फ्रिक्वेन्सी किती असेल? इट शुड डेफिनेटली n1 प्लस n2 असेल. n1 प्लस n2 असेल. ठीक आहे. सॉरी, नॉट n1 प्लस n2, n1 मायनस n2. आवाज आपला डिक्रीज होणार. n1 मायनस n2 असेल. ओके. त्याची n असेल, याची n2 असेल. आता इथं ऍड होत नाही, इथं तुमचा जो काय हे आहे डिफरन्स म्हणतो आपण, फ्रिक्वेन्सी डिफरन्स असतो, तो मायनस असेल. डिफरन्स घ्यायचा आपल्याला, फ्रिक्वेन्सी डिफरन्स, आणि हा सुद्धा असेल तो मायनस असेल, n1 मायनस n2. हा असेल तुमच्या बीटचा. ओके. हे डिस्प्लेसमेंट झालं, हा डिफरन्स झाला, फ्रिक्वेन्सी डिफरन्स. या दोन्हीचा फ्रिक्वेन्सी डिफरन्स. ओके. आता जो फ्रिक्वेन्सी डिफरन्स आहे दोन वेव्ह मधला n1 मायनस n2, तो आपल्याला प्रूव्ह करायचा. लक्षात आलं? ही ह्याची फ्रिक्वेन्सी, ही ह्याची फ्रिक्वेन्सी, आणि दोन्हीला फ्रिक्वेन्सी डिफरन्स आपल्याला तिथे मिळणार आहे बीट्स मध्ये. ठीक आहे. हे ड्रॉ करून घ्या. हे वाय नेट लिहायची काही गरज नाहीये, फक्त आपल्याला फ्रिक्वेन्सी डिफरन्स घ्यायचा आहे. फ्रिक्वेन्सी डिफरन्स. आता आपल्याला हे मी इरेज करतोय. फ्रिक्वेन्सी डिफरन्स काय असतं हे प्रूव्ह करायचं आपल्याला. फ्रिक्वेन्सी डिफरन्स इन बिटवीन टू वेव्स. So see here. So I have one tuning fork which has frequency of n1. त्याची फ्रिक्वेन्सी n1 आहे. आणि एक दुसरा ट्युनिंग फोक घेतोय, which has frequency n2. ओके. तर त्याचा ग्राफ इथं असा असेल. समजा हा ग्राफ आहे पहिल्याचा. हा पहिल्या ट्युनिंग फोक मधून जी साऊंड वेव्ह क्रिएट होणार आहे त्याचा ग्राफ. आणि हा आहे, दिस इज y, दिस इज डिस्टन्स x. हे डिस्टन्स x असतं, माहिती आहे ना?
त्यातलं कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स x असतं फ्रॉम दिस पॉइंट, हे डिस्टन्स x असतं. आता इथं सिमिलरली दिस इज द वेव्ह फॉर n2 फ्रिक्वेन्सी, दिस इज द वेव्ह फॉर n2 फ्रिक्वेन्सी, दिस इज y, दिस इज x. ओके, सो मी काय करणार आहे, पहिल्यांदा याचं एक वेव्ह इक्वेशन लिहिणार. वेव्ह इक्वेशन काय असतं, y1 इज इक्वल टू, आता ह्याचं मी 1 म्हणतो, n1 आहे म्हणून, y1 इज इक्वल टू a sin ओमेगा t माइनस kx, a sin ओमेगा t माइनस kx. ओके, सिमिलरली आता इथं बघा हे n1 आहे, त्यामुळे हे असेल ओमेगा 1, ओमेगा 1. क्लियर. सिमिलरली त्याचे इक्वेशन y2 इज इक्वल टू a इज, आपण स्मॉल a कन्सिडर करूया, स्मॉल a, बुक मध्ये स्मॉल a आहे, साइन ओमेगा 2t माइनस kx. ओके, आता इथे बघा हे माइनस kx आहे आणि इथे पण माइनस kx आहे, माइनस kx आहे, माइनस kx आहे. बट x इज द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल्स अलॉंग x एक्सिस, हे तुम्हाला माहिती आहे. हे x म्हणजे काय असतं, इट इज द डिस्टन्स ऑफ पार्टिकल अलॉंग x एक्सिस, हे x म्हणजे डिस्टन्स ऑफ पार्टिकल अलॉंग x एक्सिस. बट तुम्ही ज्यावेळी हे वेव्ह अशा वेव्हज असतात त्या केस मध्ये डिस्टन्स ऑफ एक्स इज व्हेरी शॉर्ट, व्हेरी स्मॉल. हे डिस्टन्स असतात, हे एवढे मोठे वेव्ह दिसत नाही, ते एकदम स्मॉल डिस्टन्स असतात, एकदम स्मॉल डिस्टन्स. त्यामुळं आपल्याला एक्स निग्लेक्ट करायचा आहे. एक्स काय करायचंय, निग्लेक्ट करायचं फ्रॉम बोथ इक्वेशन्स, फ्रॉम बोथ इक्वेशन्स. ओके, तर पहिली माझी मिळाली y1, दुसरी आहे y2. ठीक आहे, आणि ज्याची फ्रिक्वेन्सी आहे n1 आणि n2, मी काय करणार आहे त्यातला x निग्लेक्ट केला, कारण हे डिस्टन्स आहे ते व्हेरी शॉर्ट, व्हेरी शॉर्ट. दॅट्स व्हाय आय एम निग्लेक्टिंग द x, आय एम निग्लेक्टिंग द x. आता काय करायचंय, याला y नेट फाइंड आउट करतो. y नेट काय असतं बघा, y नेट इज इक्वल टू y1 प्लस y2 असतं, as per the principle of superposition of wave. Okay, so y net, so I write here first equation a sin omega 1t, okay, plus second equation a sin ओमेगा 2t. दोन इक्वेशन मी एकत्र लिहिले, त्या याच्यामध्ये व्हॅल्यू टाकून. आता मी काय करतो, a कॉमन घेतो, एक a कॉमन, सो sin ओमेगा 1t प्लस sin ओमेगा 2t. We know that what is omega? Omega is equal to 2 pi t. तुम्हाला माहिती आहे ओमेगा काय असतं, 2 pi n असतं, 2 pi n असतं ओमेगा इक्वल. ठीक आहे, आता काय करतो, हे जरा नंतर सांगतो तुम्हाला 2 pi n. आता आपल्याला ह्या इक्वेशन मध्ये sin c प्लस sin t हा फॉर्म्युला अप्लाय करायचा, हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. हा एक ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय सांगतो, 2 sin c प्लस d अपॉन 2 into cos c माइनस d अपॉन 2. हा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. ओके, आता c म्हणजे काय आहे, ओमेगा 1t आहे ते c आहे, ओमेगा 2t आहे ते d आहे. ओके, सो हियर 2 sin, आता काय करतो मी बघा, ओमेगा 1t प्लस ओमेगा 2t, डायरेक्टली t कॉमन घेतो, म्हणजे काय झालं इथं, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवायडेड बाय 2, त्यातलं t कॉमन आलं, t मी डायरेक्टली कॉमन घेतलं, एक स्टेप वाढवली. ओके, म्हणजे काय होणार होतं, ओमेगा 1t प्लस ओमेगा 2t, त्यातून t कॉमन घेतलं आणि काय राहिलं, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2. समजलंय, सेपरेट लिहायची गरज आहे का, नाही. ओके,
So similarly into आता इथं cos same way omega 1 minus omega 2 divided by 2 into तिथून मी काय केलं टी आपल्याला कॉमन घेतलेला आहे. आता इथं मला माहिती आहे तुम्हाला ओमेगा म्हणजे काय असतं. ओमेगा 1 म्हणजे 2 पाय n1 आहे आणि ओमेगा 2 काय असतं फक्त n2 2 पाय n2 कारण ओमेगाची व्हॅल्यू काय असते 2 पाय n असते. ओके आता इथे काय करतो ओमेगा 1 च्या ठिकाणी 2 पाय n पुट करतो. ओमेगाच्या ठिकाणी 2 पाय n पुट करतो आणि ओमेगाच्या 2 च्या ठिकाणी 2 पाय n2 पुट करतो. क्लियर. आता काय करतो आम्ही 2 sin ओके 2 पाय n1 minus 2 पाय n2 ओके divided by 2 into t into cos of 2 pi n1 minus 2 pi n2 divided by 2 into t लिहून घ्या एवढं इथपर्यंत. या व्हॅल्यू पण लिहा कोपऱ्यात पुढे तर x का निगलेक्ट केलं लक्षात आलं तुम्हाला. x ची डिस्टन्स असतात ते एकदम शॉर्ट असतात त्यामुळे इट्स नियर अबाउट 0 पण नाही आहे पण नियर टू 0 1 to 1 वगैरे असतं त्यामुळे ते कॅल्क्युलेशन मध्ये घेणं ते अर्थ नसतो त्यामुळे वी जस्ट निग्लेक्ट द x टर्म. ओके सो आता इथून 2 पाय ह्या ब्रॅकेट मधून कॉमन घ्यायचं आहे. सिमिलरली ह्या ह्याच्यातून सुद्धा 2 पाय कॉमन घ्यायचं आहे. क्लियर. आता इथे काय करतो आम्ही 2 sin हे थोडस 2 sin 2 पाय कॉमन घेऊया ओके. सो व्हॅल्यू बिकम्स n1 minus n2 divided by 2 n1 minus n2 divided by 2 okay into t cos of 2 pi common again 2 pi common again so complete करूया आपण 2 pi common so n1 minus n2 divided by 2 into t ओके 2 पाय मी कॉमन घेतलं 2 पाय कॉमन घेतलं. सो हियर आपण y नेट यूज केलंय. सो यू शुड बी मल्टिप्लाय बाय a. हे आपलं a आहे ना हे इथं आपल्याला ठेवायला लागेल मल्टिप्लाय शुड बी. सो दिस इज y नेट हा टोटल इथं अप्लाय केलाय आपण बट यू शुड बी मल्टिप्लाय बाय a ओके 2a. कारण जो एम्प्लिट्यूड आहे तो आपल्याला घ्यावा लागेल एम्प्लिट्यूड. क्लियर. आता या तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये बघितलं ह्या इक्वेशन मध्ये तर हे मी इक्वेशन थोडंसं रिअरेंज करतो. हे इक्वेशन काय करतो थोडंसं रिअरेंज करतो. तर मी काय करतो याला हे cos 2 पाय n1 minus n2 divided by 2t आहे ना ते फक्त इकडे देतो ह्या साईडला ओके आणि साइन त्या साईडला देतो. म्हणजे काय करतो बघा थोडंसं रिअरेंज करतोय 2a ही जी हा जो होल टर्म आहे ती मी इकडे घेतो cos 2 pi n1 minus n2 divided by 2t ओके आणि ही जी काय साइन टर्म आहे ती नंतर लिहितो कारण इंटू आहे त्यामुळे आपण मागे पुढे लिहू शकतो. ओके सो साइन ऑफ 2 pi
n1 minus n2 divided by 2 into t. लक्षात आलं तुमच्या? मी फक्त ही कॉस टर्म आहे ती फक्त पुढे गेलेली आणि 2a ऍज इट इज ठेवले आणि साइन टर्म आहे ती पुढे गेली त्या साईडला गेली. आता काय करूया आपण, एक थोडीशी ऍडजस्टमेंट करूया. लक्ष द्या जरा, नंतर लिहा. हा जो काय ब्रॅकेट आहे ना, हा ब्रॅकेट आणि होल ब्रॅकेट, त्याला मी ए कन्सिडर करणार आहे. काय करणार आहे? ए कन्सिडर. हा फक्त ब्रॅकेट, पहिला ब्रॅकेट. आणि हा जो ब्रॅकेट आहे ना, n1 minus n2 divided by 2, त्याला मी n कन्सिडर करणार आहे, स्मॉल n. काय करणार आहे? स्मॉल n. ओके. तर आता मी रिप्लेस करतो. मी या होल ब्रॅकेटला a ने रिप्लेस करणार आहे. a ने रिप्लेस. सो इक्वेशन बिकम्स 2a आणि हे काय जे आहे ना, हे sin 2π ऍज इट इज राहील, आणि हे असेल n आणि उरलेलं t. ओके. आता मला सांगा, हे 2πn काय आहे? मला 2πn आहे ओमेगा. 2πn म्हणजे काय? ओमेगा. 2πn म्हणजे ओमेगा. म्हणजे फॉर्म्युला कसा झाला बघा, इन शॉर्ट म्हणजे साइडला लिहितो 2a sin ओमेगा t. ओमेगा म्हणजे 2πn. ओके. ओमेगा म्हणजे 2πn. ठीक आहे. म्हणजे आता हे याच्याशी कम्पेअर करा. त्यातला 2 म्हणजे इथं 2 आहे. ओके. a म्हणजे काय? हे a आहे. a. ओके. साइन इथं आहे साइन. ओके. हे 2πn म्हणजे हे 2πn आहे आणि हे t. ओके. म्हणजे माझी हा जो काय ब्रॅकेट आहे तो काय असणार आहे? एम्प्लिट्यूड असणार आहे. हा ब्रॅकेट काय असणार आहे? एम्प्लिट्यूड असणार आहे. ती व्हॅल्यू ऑफ a असणार आहे. ओके. हा ब्रॅकेट आहे तो व्हॅल्यू ऑफ 2πn असणार, ओमेगा असणार. ठीक आहे. म्हणजे मला ह्या इक्वेशन मधला एम्प्लिट्यूड काय मिळालं? एम्प्लिट्यूड एवढं मिळालं. ओके. इथपर्यंत लिहा. आता बघा इथलं एम्प्लिट्यूड बघा. इथं एम्प्लिट्यूड म्हणजे कुठलं? हा ब्रॅकेट म्हणजे माझं एम्प्लिट्यूड असेल. लिहिलं? आता मी ही साइड इरेज करतोय. आपल्याला इकडे लिहायचं. ही साइड इरेज करतोय. आता मला एम्प्लिट्यूड काय मिळाले? मला एम्प्लिट्यूड मिळाले a इज इक्वल टू हे एवढं एम्प्लिट्यूड आहे. हे सगळं एम्प्लिट्यूड आहे. हे आपण कंपेअर केलं ना त्याच्याशी. तर एम्प्लिट्यूड मिळालं 2a cos 2π n1 minus n2 divided by 2 into t. हे माझं एम्प्लिट्यूड आहे. हे काय माझं एम्प्लिट्यूड. समजलं का तुला? एम्प्लिट्यूड मी त्यावरून घेतलं की हा जो काय आहे ना, मी याच्याशी कम्पेअर केलं. हा आपला बेसिक फॉर्म्युला, त्याच्याशी कम्पेअर केला. हे माझं एम्प्लिट्यूड म्हणजे हा टोटल टर्म असेल. म्हणजे ही मी एम्प्लिट्यूड इथं सिलेक्ट करून घेतली. ओके. इथपर्यंत मिळालं तुम्हाला एम्प्लिट्यूड. आता काय करायचं आहे, ह्याचं सुपरपोजिशन ज्यावेळी होतं या दोन वेव्हचं, तर कशी बीट क्रिएट होते? मगाशी पण मी तुम्हाला एक्सप्लेन केलंय. बीट कशी क्रिएट होते? तर पहिल्यांदा समजा पहिली आपली n1 फ्रिक्वेन्सीची बीट आहे. इथपर्यंत 0 होईल, परत ती वाढत जाईल. दिस इज बीट. ओके. आता तुमचा आहे हा वेनिंग पॉइंट. ओके. आणि हा इथला आहे वॅक्सिंग पॉइंट. हे आहे वॅक्सिंग पॉइंट. ओके. तर वेनिंग पॉइंटला एम्प्लिट्यूड काय असतं म्हणालो? a इज इक्वल टू 0 असतं. असतं. आणि वॅक्सिंग पॉइंटला काय असतं? वरती a आणि खालती मायनस a असतं. म्हणजे ह्याचा एम्प्लिट्यूड काय होणार? प्लस ऑर मायनस 2a. एम्प्लिट्यूड इज इक्वल टू
प्लस और मायनस 2a, वरचं प्लस a आणि खालचं मायनस a, प्लस और मायनस 2a असणार आहे वॅक्सिंग पॉइंटचं. ओके, दिस इज द वॅक्सिंग पॉइंट, दिस इज फॉर वॅक्सिंग पॉइंट. एम्प्लिट्यूड लक्षात येते तुमच्या, म्हणजे वेनिंग पॉइंटला 0 आणि वॅक्सिंग पॉइंटला प्लस और मायनस 2a असणार. आता इथे लक्ष द्या, हा तुमचा जो काही वेनिंग पॉइंट आहे ना, वेनिंग पॉइंट ह्याच्यानंतर लगेच वॅक्सिंग पॉइंट चालू. वेनिंग पॉइंट फक्त ह्या पॉइंटशी रिलेटेड आहे. तुमचं वॅक्सिंग इथून स्टार्ट होतं, लाईक जसं तुमचं फ्रिक्वेन्सी वाढत जाते ना तिथून वॅक्सिंग पॉइंट. मग तुम्हाला वॅक्सिंग पॉइंट मिळायला कुठून स्टार्ट होणार, वॅक्सिंग पॉइंट 1 2 3 4 5 लाईक दिस, आणि हा तुमचा मॅक्सिमम वॅक्सिंग पॉइंट. वेनिंग पॉइंट एकच असतो, तो असतो 0 आणि इथं. ओके, पण वॅक्सिंग पॉइंट स्टार्ट कुठून होतात समजून घ्या, इथून स्टार्ट होतात. वॅक्सिंग पॉइंट 1 2 3 दॅट इज द मॅक्सिमम वॅक्सिंग, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. परत ते डिक्रीज होत जातं. क्लिअर? हा, म्हणजे आता ह्या फिगर मधून तुम्हाला एवढं लक्षात घ्यायचं आहे, वेनिंगची एम्प्लिट्यूड 0 असते, वॅक्सिंगची प्लस मायनस 2a असते, कारण वरचं प्लस खालचं मायनस दोन्ही मिळून प्लस और मायनस 2a. समजलं? प्लस और मायनस 2a. आता बघा, मला हे टोटल एम्प्लिट्यूड फाइंड आउट केले. हे काय केलंय, टोटल एम्प्लिट्यूड फाइंड आउट केले, टोटल एम्प्लिट्यूड फाइंड आउट केले. आता हे परत मला आता ए मॅक्स काढायचं. ए मॅक्स म्हणजे काय, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. आता मला वाय नेट इथं काढलं मी, हे माझं वाय नेट होतं, वाय नेट. ओके, आता काय करतो, मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. मॅक्सिमम एम्प्लिट्यूड कशाचं असतं, वेनिंगचं असतं. आणि ते हे आहे माझं एम्प्लिट्यूड, हे आहे माझं टोटल एम्प्लिट्यूड. ते इथे लिहितो मी 2a cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t. ओके, आता काय करूया, a max at, आता करतो मी a max at वॅक्सिंग. आपण वॅक्सिंग पॉइंटचा एम्प्लिट्यूड बघूया. आता वॅक्सिंग पॉइंटचा एम्प्लिट्यूड काय आहे, वॅक्सिंग पॉइंटचा प्लस और मायनस 2a आहे का, वॅक्सिंग पॉइंटचा एम्प्लिट्यूड प्लस और मायनस 2a. आता हे मी ह्या एम्प्लिट्यूडशी कंपेअर करू शकतो, कारण ही सुद्धा एम्प्लिट्यूडची व्हॅल्यू आहे. ओके, आता काय करतो मी 2a cos of 2 pi n1 minus n2 divided by 2 into t, divided by 2 into t. आता इकडून 2a कॅन्सल झालं, 2a कॅन्सल झालं. आता इथे काय झालं, प्लस और मायनस 1, प्लस और मायनस 1, कारण 2a एकमेकाला कॅन्सल झालं. ओके, सो रिमेनिंग व्हॅल्यू इज cos 2 pi in bracket n1 minus n2 divided by 2 into t. क्लियर? आता बघा, इथपर्यंत लिहून घ्या, आपल्याला बोर्ड पर इरेज करावं लागेल. इथपर्यंत लिहून घ्या. ओके, आता मी काय करतोय, पुढचे इरेज करतो. मला हा स्पेस यूज करावा लागणार आहे. आता एकदा तुम्ही बघितलं तर हे जर केअरफुली बघा, हे जर केअरफुली बघा, मी काय करतो, याला सेपरेट लिहितो इकडे. हा, जरा व्यवस्थित म्हणजे रिअरेंज करून लिहितो. फक्त मी काय करतो, cos 2 pi तुम्हाला समजण्यासाठी जरा व्यवस्थित लिहितो, cos 2 pi into n1 minus n2 divided by 2t is equal to plus or minus 1, plus or minus 1. आता तुम्ही बघितलं ना, तर हा ही टर्म बघा, ही टर्म बघा, ही टर्म बघा, कुठली टर्म, ही टर्म. हा थीटा आहे, थीटा. त्या कॉसचा थीटा आहे, कॉस थीटा आहे. ओके, म्हणजे थीटा काय, हा सगळा थीटा झाला की नाही. आणि या कॉस थीटाची व्हॅल्यू प्लस और मायनस 1, कॉस थीटाची व्हॅल्यू प्लस और मायनस 1. ओके, तर कॉस थीटा, आता एक ट्रिग्नोमेट्री मध्ये रूल आहे, कॉस थीटा प्लस और मायनस 1 कधी असतो, ज्यावेळी तुमच्या थीटाच्या व्हॅल्यू, ज्यावेळी तुमच्या थीटाच्या व्हॅल्यू 0 पाय, त्यानंतर 2 पाय, 3 पाय असतील त्यावेळी. म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही cos 0 घेतला
त्यावेळी व्हॅल्यू थिटाची प्लस मायनस 1 येते. ओके, जेव्हा तुम्ही पाय घेतला त्यावेळी व्हॅल्यू थिटाची प्लस मायनस 1 येते. 2 पाय घेताय त्यावेळी थिटाची व्हॅल्यू प्लस मायनस 1 येते. लाईक दिस. समजतंय? हा, इथे मात्र थिटा कुठला आहे? थिटा हा थिटा आहे, हा थिटा आहे. ओके, आता हे थिटा ह्या व्हॅल्यूशी कम्पेअर करायचे आपल्याला. ओके, आता मी काय करतो, हा माझा फर्स्ट पॉइंट मिळेल पहिल्यांदा. हा जो आहे थिटा आहे ना, त्या ह्या व्हॅल्यूशी मी कम्पेअर करतो. 2 पाय इंटू n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू t इज इक्वल टू 0. पहिल्यांदा 0 शी कम्पेअर करतो. ओके, आता या केसमध्ये t काय येणार आहे? t 0 येणार. t ची व्हॅल्यू काय येणार आहे? 0 येणार. ओके, हे सगळं मी इकडे शिफ्ट केलं. 0 डिवायडेड बाय एनिथिंग 0. क्लियर? आता सेकंड पॉइंट बघा. पॉइंट सेकंड. आता मी काय करतोय? पायशी कम्पेअर करतोय. 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू t इज इक्वल टू पाय. ओके, आता इथे काय होईल? पाय कॅन्सल होईल. 2 कॅन्सल होईल. 2 कॅन्सल होईल. आता t इज इक्वल टू काय मिळेल मला कळलं? इकडे 1 राहिले. 1 अपॉन n1 मायनस n2 मिळेल. 1 अपॉन n1 मायनस n2 मिळेल. मिळेल की नाही? काय केलं बघा, इथं पाय कॅन्सल. 2 कॅन्सल. त्या t ला इथं ठेवलंय. n1 मायनस n2 इकडे शिफ्ट केलं. समजतंय? हा, आता बघा फ्रिक्वेन्सी काय असते? फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. फ्रिक्वेन्सी काय असते? रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. इथे लिहितो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. असते ना? हा फॉर्म्युला आहे. हा, आता इथं फ्रिक्वेन्सी काढताना मी काय करतो? 1 अपॉन, आता हे टी टाइम पिरियड काय माझा? 1 अपॉन n1 मायनस n2. ओके, त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. रिव्हर्स मल्टिप्लिकेशन काय राहील माझ्याकडे? n1 मायनस n2. मला फ्रिक्वेन्सी काय मिळाली? फ्रिक्वेन्सी डिफरन्स n1 मायनस n2. झालं का प्रूव्ह? या दोन्हीचा फ्रिक्वेन्सी डिफरन्स किती असतो? n1 मायनस n2. झालं प्रूव्ह? हा, इथपर्यंत लिहा. अजून आपल्याला पहिल्यांदा हा थिटा 0 शी कम्पेअर केला, नंतर पायशी आपल्याला परत 2 पाय 3 पायशी जर तुम्ही कम्पेअर करत गेला 2 पाय 3 पायशी, तरी तुमचं फ्रिक्वेन्सी डिफरन्स किती येतो? n इज इक्वल टू n1 मायनस n2. इथपर्यंत लिहा, आपण परत कम्पेअर करूया. हे लिहिले का? लिहा ते सगळं लिहिलं आहे. आता बाळांनो लक्षात घ्या, हा तुमचा पहिला वॅक्सिंग पॉइंट कितीला येईल? 0 वरती येईल. पहिला वॅक्सिंग 2 मिनिटाचा. पहिला वॅक्सिंग पॉइंट कुठे येईल? 0 वरती. म्हणजे काय? 0 झाल्यानंतर जो पहिला पॉइंट असेल तो पहिला वॅक्सिंग पॉइंट असेल. हा, मी तुम्हाला सांगितलं वेलिंग पॉइंट हा 0 वरतीच असतो. वॅक्सिंग पॉइंट लगेच स्टार्ट होतात तिथून आणि ते बरोबर वाढत जातात. दुसरा वॅक्सिंग पॉइंट काय मिळेल मला? दुसरा वॅक्सिंग पॉइंट हा मिळेल. दुसरा वॅक्सिंग पॉइंट तो इथं असे वाढत जातात. ओके, फ्रिक्वेन्सी डिफरन्स. ठीक आहे, आणि स्टार्ट करून होतील 0. ठीक आहे, लिहा पटकन. आता ही डेरिव्हेशन तुम्हाला बोर्ड साठी विचारली जाते. बोर्ड एक्झाम मध्ये काय? बोर्ड एक्झाम मध्ये हे डेरिव्हेशन विचारतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहित पाहिजे. म्हणजे हे माहित पाहिजे, पण हे माहित पाहिजे फ्रिक्वेन्सी डिफरन्स. तुम्हाला जर डेरिव्हेशन माहित असेल प्रॉपर, तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे सगळ्या टाइपचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. नीटचं असेल, सीईटी असेल, जेईई असेल. ओके, आता मी काय करतो, हा तुमचा जो थीटा आहे ना, हा थीटा हा वाला थीटा, तो पायशी कम्पेअर करतो. पहिल्यांदा 0 शी कम्पेअर केलाय, आता काय करतोय? पायशी. हे कशावरून व्हॅल्यू घेतले तुम्ही? त्या व्हॅल्यू आपण घेतल्या ट्रिग्नोमेट्रीच्या रूल प्रमाणे. cos थीटा प्लस मायनस 1 कधी असतो? ज्यावेळी तुमच्या थीटाच्या व्हॅल्यू 0 पाय 2 पाय 3 पाय असतात त्यावेळी. ओके, त्यावेळी 0 कम्पेअर केला, पाय कम्पेअर केला, आता आपल्याला 2 पाय कम्पेअर करायचं. ओके, मी आता काय करतोय? 2 पाय कम्पेअर करतोय तुमच्या थीटाशी. तर थीटाची व्हॅल्यू काय मिळालो? थीटाची व्हॅल्यू आहे 2 पाय n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 इंटू t इज इक्वल टू 2 पाय.
आता यातून डायरेक्टली 2 बाय 2 कॅन्सल होईल. ओके, रिमेनिंग टर्म इज n1 minus n2 divided by 2 t is equal to 1. T is equal to 1. Okay, so t is equal to आता काय झालं, हे 2 वरती जाईल, 2 n1 minus n2, 2 n1 minus n2. ओके, 2 n1 minus n2. आता at t is equal to 0 पहिला पॉइंट मिळाला आपल्याला, दुसरा पॉइंट मिळाला 1 upon n minus 1 आणि तिसरा मिळाला, तिसरा असेल 2 into 1 upon n1 minus n. थर्ड पॉइंट, 3 पॉइंट आपल्याला. आता हा मिळाला तुमचा 2 पाय कंपेअर केल्यानंतर लिहा इथपर्यंत 0 त्यानंतर 1 upon n1 minus n2 आणि 2 upon n1 minus n2. हे 3 पॉइंट आपल्याला मिळाले. पहिला इथे 0, त्यानंतर 1 upon n1 minus n2 आणि 2 n1 minus n2 upon n1 minus n2. असे 3 पॉइंट आपल्याला मिळाले. ओके, आता बघूया आपण वेनिंग पॉइंट. आपण वेनिंग पॉइंटची कंडिशन बघूया. वेनिंग पॉइंट, आता वेनिंग पॉइंट मध्ये बघायसाठी पहिल्यांदा आपल्याला अँप्लिट्यूड माहिती पाहिजे. अँप्लिट्यूड काय असतं आपलं, अँप्लिट्यूड 2a cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t. ओके, दिस इज द अँप्लिट्यूड. आता वेनिंगचं अँप्लिट्यूड काय असतं, 0. आपण आता वॅक्सिंगच्या कंडिशन बघितलं तर वेनिंगचं बघूया. वेनिंगचं अँप्लिट्यूड काय असतं, 0. त्यामुळे मी आता ए मीन म्हणतो, ए मीन 0 असेल. आता इथं 0 लिहितो, वेनिंगचं 0. त्यानंतर 2a cos 2 pi n1 minus n2 divided by 2 into t. आता हा काय झालाय बघा, हा टोटल थीटा आहे. हा काय झाला, हा टोटल थीटा आहे. ओके, cos थीटा 0 कधी असतो, 0 कधी असतो, ज्यावेळी तुमच्या थीटाच्या व्हॅल्यू पाय बाय 2, 3 पाय बाय 2 आणि 5 पाय बाय 2 असतात त्यावेळी, 5 पाय बाय 2 असतात त्यावेळी. ओके, आता आपल्याला हा थीटा मला ह्याच्याशी कंपेअर करायचा. हा थीटा त्या सगळ्या व्हॅल्यूशी कंपेअर करायचा, सगळ्या व्हॅल्यूशी. मग सारखं तर पहिल्यांदा मी काय करतो, हा थीटा घेतो, 2 पाय n1 minus n2 divided by 2 into t is equal to 0. t काय येईल माझा 0, t काय येईल 0. आता फ्रिक्वेन्सी काढतो, फ्रिक्वेन्सी 1 upon t म्हणजे n is equal to 1 upon 0. तर हे 0 येईल. हा, t ची व्हॅल्यू आपली 0. आता पहिल्या कंपॅरिझन. आता दुसऱ्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला थीटा कंपेअर करायचा आहे पाय बाय 2 शी. आता परत हा थीटा घ्या, n1 minus n2 divided by 2 t is equal to पाय बाय 2 शी कंपेअर करायचं. ठीक आहे. आता बघा इथं हे पाय कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल, 2 कॅन्सल होईल. ओके, तर t is equal to काय राहील आपल्याकडे, t is equal to 1 upon 2 into n1 minus n2, 1 upon 2 into n1 minus n2. ओके, आता एक काम करूया. काय आपल्याला हा जो टाइम पिरियड आहे ना, हा टाइम पिरियड ह्याचा डिफरन्स बघूया. डिफरन्स पहिले, आता ह्याचा डिफरन्स जो आहे ना 1 upon n1 minus n2,
ओके आणि 1/2 n1 मायनस n2. आता डिफरन्स किती आहे? त्याचा डिफरन्स आहे 1/2 आहे. त्याचा डिफरन्स किती आहे? 1/2 आहे. पहिला पॉईंट कितीला मिळाला मला? 0 ला मिळाला. ओके म्हणजे वेनिंग पॉईंट नंतर तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते वाढत जाणार आहेत. 1.1/2 1/3 लाईक दिस. ओके आता हा डिफरन्स आहे. ओके हा डिफरन्स नंतर बघू आपण. पहिल्यांदा ही माझी व्हॅल्यू आली. ओके 1/n1 मायनस n2 2 into n1 मायनस n2. आता हे काय झालं? हे झालं माझं t. t is equal to 1/2 n1 मायनस n2. इथपर्यंत लिहून घ्या. इथपर्यंत लिहून घ्या. आता आपण 3π कंपेअर करायचं आहे. 3π/2 3π/2 तर π/2 कंपेअर केलं तर 3π/2 कंपेअर करूया. कंपेअर थीटा विथ झाले. कंपेअर थीटा विथ 3π/2. थीटा किती आहे? 2π n1 मायनस n2 डिवायडेड बाय 2 t. हे मला 3π शी कंपेअर करायचं. 3π. ओके आता पाय कॅन्सल. त्यानंतर 2 कॅन्सल. ओके सो राहिलं n1 मायनस n2 डिवायडेड बाय t is equal to 3 राहील. सो t is equal to 3/n1 मायनस n2. आता ह्यातला डिफरन्स तुम्ही बघितला तर किती मिळेल बघा तो. ह्याचा डिफरन्स 3 मिळेल. ह्यातला डिफरन्स किती मिळेल? 3 मिळेल. हे वॅक्सिंग पॉइंट वाढत चालतं. ओके इथपर्यंत लिहून घ्या. हा पुढचा पॉइंट मिळाला t is equal to 3/n1 मायनस n2. ओके इथं तुमच्या वेनिंग कंडिशन आणि वॅक्सिंग कंडिशन संपतात. ओके ह्या होत्या. आता न्यूमरिकल बघूया आपण. न्यूमरिकल बेस्ड ऑन बिट्स लिहून घ्या. न्यूमरिकल आता बोर्डवर लिहितो मी. 2 sound waves having wavelength 81 centimeter and 82.5 centimeter produce 8 beats per second. Calculate speed of sound. ओके आता 2 वेव्हज आहेत. त्यातली पहिली आहे 82.5 सेंटीमीटर. त्याला मीटर करून घ्यावं लागेल. मीटर कसं करायचं? डिवायडेड बाय 100. आता 100 डिवाइड केल्यानंतर त्याचे डिजिट शिफ्ट होतील 0.81 मीटर. 100 ने डिवाइड केल्यानंतर 0.81 मीटर. दुसरी वेव्ह आहे 81 centimeter. So it will becomes 0.81 meter. 0.82 होईल. सॉरी 0.82 होईल आणि ही 0.81 मीटर. ओके अशा 2 वेव्हज आहेत. काय तर ह्या ज्यावेळी एकत्र इंटरफेअर होणार आहे त्यावेळी बीट आवाज आपल्याला बीट ऐकायला मिळतो. तो बीट किती असेल? 8 बीट आहे. आता कसं असतं बघा मग ह्यातला डिफरन्स असतो n1 मायनस n2 इज इक्वल टू 8 बीट. आता एक समजा तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे यामध्ये.
हा जो काही डिफरन्स असतो ना तो कधीतरी n2 मायनस n1 पण घेतात, काही वेळा n1 मायनस n2 पण घेतात. हे कसं कशावरून घ्यायचं तर हे घेताना बिगर मधनं स्मॉलर व्हॅल्यू सबसेट करायची. काही वेळा काय केलेलं असतं, आता ही तुमची समजा ही n2 आहे आणि ही n1 आहे. बुक मध्ये बघितलं तुम्ही, ही पहिल्यांदा दिली की दुसऱ्यांदा दिली, तुम्ही काय म्हणा हे n1 आहे हे n2. मग आता तुम्ही 81 मधनं 82 सबसेट केलं तर काय होणार मायनस व्हॅल्यू, बरोबर. पण तसं नाही करायचं, n2 मायनस n1 घ्यावं लागतं. ओके, तर हे ह्याच्यावरून पण ठरत नाही. तर त्यासाठी आपल्याला ते फाइंड आउट करावं लागतं कुठली फ्रिक्वेन्सी मोठी आहे आणि मोठ्यातून छोटी फ्रिक्वेन्सी आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावी लागते आणि आपल्याला फ्रिक्वेन्सी डिफरन्स घ्यावा. ठीक आहे, आता बघा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, स्पीड इज इक्वल टू n लॅम्बडा. स्पीड इज इक्वल टू n लॅम्बडा. आता हे स्पीड काढताना n1 लॅम्बडा 1 काढतो पहिल्या याच्यासाठी प्रयोगसाठी. आता काय करतो, लॅम्बडा 1 इज इक्वल टू v अपॉन n1 करतो, v अपॉन n1 करतो. तसं लॅम्बडा 2 साठी काय होईल, v अपॉन n2 होईल. म्हणजे या दोन फ्रिक्वेन्सीचे फॉर्म्युले व्हेलॉसिटी काढायचे. ठीक आहे, आता तुम्ही लक्षात घ्या ज्यावेळी हे लॅम्बडा आणि फ्रिक्वेन्सी एकमेकाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय, ज्यावेळी तुमचा लॅम्बडा वाढणार आहे ना त्यावेळी फ्रिक्वेन्सी कमी होणार आहे. समजते, फ्रिक्वेन्सी ज्यावेळी कमी होणार आहे त्यावेळी लॅम्बडा वाढणार आहे. समजलं ना शुटी का, ते दोघं रेसिप्रोकल आहेत एकमेकाला. लॅम्बडा इथं पण सेम, लॅम्बडा वाढेल त्यावेळी फ्रिक्वेन्सी कमी होईल, फ्रिक्वेन्सी कमी होईल त्यावेळी लॅम्बडा, म्हणजे एकमेकांचं व्हाईस वर्सा, एक कमी झाला की दुसरा वाढला. ओके, आता मला सांगा त्यामध्ये ही वेव्हलेंथ दिलेली आहे, वेव्हलेंथ मोठी वेव्हलेंथ कुठली आहे, मोठी वेव्हलेंथ कुठली आहे, मोठी वेव्हलेंथ आहे ही, छोटी वेव्हलेंथ आहे ही. मग मोठी वेव्हलेंथ ज्याची त्याची फ्रिक्वेन्सी कमी पकडायची. ओके, तो n2 पकडायचा. ओके, आता यामध्ये ह्याची वेव्हलेंथ जास्त आहे म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी कमी असणार आहे. ओके, म्हणजे ह्याची जी काय आहे त्याची फ्रिक्वेन्सी ती आपल्याला काय करावं लागेल, कमी असेल ती दुसऱ्यांदा घ्यावं लागेल, n2 दुसऱ्यांदा घ्यावं लागेल. ओके, आता ह्याची वेव्हलेंथ कमी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असणार आहे, ते पहिल्यांदा घ्यावं लागेल. म्हणजे तुमचा जो n डिफरन्स आहे तो कसा मिळाला मला, n1 मायनस n2. यावरून शोधायचं n1 आधी घ्यायचं की n2 आधी घ्यायचं, n2 मायनस n1 करायचं का n1 मायनस n2 करायचं, ते असं ठरवायचं. ओके, म्हणजे ज्याची वेव्हलेंथ मोठी त्याची फ्रिक्वेन्सी छोटी असणार आहे, ती व्हॅल्यू सबसेट करायची यात. समजते, याची वेव्हलेंथ छोटी आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी मोठी असणार आहे, त्यामुळे मोठ्यातून छोटी व्हॅल्यू हे उलट करायचं. ज्याची वेव्हलेंथ मोठी त्याची फ्रिक्वेन्सी छोटी, ज्याची वेव्हलेंथ छोटी त्याची फ्रिक्वेन्सी मोठी. म्हणजे ज्या छोट्या फ्रिक्वेन्सी वाल्यामधून मोठ्या फ्रिक्वेन्सी वाल्याची हे सबसेट करायची, वेव्ह मधून ती वेव्ह सबसेट करायची. लक्षात आलं तुमच्या काय करायचं आपल्याला. आता काय सांगितले, त्या दोन्हीचा जो डिफरन्स आहे ना n1 मायनस n2 आहे तो 8 आहे, 8 हर्ट्झ आहे. ओके, मग काय आहे ह्या दोन्हीचा डिफरन्स जो आहे, डिफरन्स जो आहे n1 मायनस n2 इज इक्वल टू 8 आहे, n1 मायनस n2 इज इक्वल टू 8 आहे. ओके, आता काय करूया, आपण आपल्याकडे एक फॉर्म्युला असतो v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. आता n इज इक्वल टू काय आहे, v इंटू लॅम्बडा आहे, v डिवायडेड बाय लॅम्बडा आहे. ओके, आता मी काय करतो, n1 म्हणजे काय, v डिवायडेड बाय लॅम्बडा 1, v डिवायडेड बाय लॅम्बडा 1 मायनस n2 म्हणजे काय, v डिवायडेड बाय लॅम्बडा 2. समजते, इज इक्वल टू 8, इट इज इक्वल टू 8 आहे. ओके, आता यातून v कॉमन घेतो, 1 अपॉन लॅम्बडा 1 मायनस 1 अपॉन लॅम्बडा 2 इज इक्वल टू 8. ओके, तर लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय माझ्याकडे, लॅम्बडा 1 अपॉन 0.81 मायनस 1 अपॉन 0.82 v इज इक्वल टू 8. ओके, हा
आता ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला. v इज इक्वल टू 0.82 into 1 this is minus 0.81 into 1 divided by 0.81 into 0.82 is equal to 8. हे करावं क्या कॅल्क्युलेशन जमेल का? करा कॅल्क्युलेशन करायला मला आन्सर सांगा किती येतं. सो v इंटू ब्रॅकेट मध्ये काय आन्सर येईल इज इक्वल टू 8 आहे आपलं. 2 मिनिटं देतो, करा पटकन, नाही तर सांगतो मी आन्सर. नाही डायरेक्टली व्हीज काढून टाका. v इज इक्वल टू सांगा डायरेक्ट. ओके, मी तर लिहितो आन्सर, तुम्ही चेक करा. सो आन्सर इज 356.4 मीटर पर सेकंड वेलोसिटी. चेक करायला आन्सर 356.4 मीटर पर सेकंड येते बरोबर. 356 हे सगळं लिहून घ्या. हे कसं आलं, हे का सबस्ट्रॅक्ट केलं, हे सगळं लिहून घ्या व्यवस्थित, तुमच्या लक्षात येईल. झालं. So next sum. Two tuning forks having frequencies having frequencies 320 hertz and 320 hertz and 340 hertz 340 hertz are sounded together to produce sound wave the velocity of sound in air is 326 meter per second. Find difference in wavelength of this wave. आता बघा एक ट्यूनिंग फोर्क आहे माझ्याकडे, त्याची फ्रिक्वेन्सी आहे ट्यूनिंग फोर्क फर्स्ट. सो फ्रिक्वेन्सी हॅविंग 320 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी ट्यूनिंग फोर्क टू 340 हर्ट्ज. दोन्हीचा डिफरन्स किती आहे? 20 आहे. आणि हे काय होतंय, त्या दोन्ही ह्यात बीट क्रिएट होत नाही, लेस दॅन 60 नाही आहे. बट यातून एक साऊंड तर प्रोड्यूस होणार आहे, बीट राहू दे पण साऊंड तर प्रोड्यूस होणार आहे. तो साऊंड प्रोड्यूस होणार आहे आणि त्याची व्हेलॉसिटी दिली आहे त्यांनी 326 मीटर पर सेकंड. आणि व्हेलॉसिटी दिली आहे ऑफ साऊंड 326 मीटर पर सेकंड व्हेलॉसिटी दिली आहे. ओके, आता मला माहिती आहे. सो फ्रिक्वेन्सी डिफरन्स विचारलं आणि काय विचारलंय, फाइंड द डिफरन्स इन वेवलेंथ डिफरन्स विचारलं. म्हणजे काय,
लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2. लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2. ओके शेवटी ओके. आता हा डिफरन्स घेताना आता लॅम्बडा 2 मायनस लॅम्बडा 1 घ्यायचा का लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 घ्यायचं. हे कसं ठरवायचं तर मगाचा रूल. ओके आपली व्हेलॉसिटी काय असते व्हेलॉसिटी इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. व्हेलॉसिटी काय असते n इंटू लॅम्बडा. पहिल्याची व्हेलॉसिटी काय येईल v इज इक्वल टू n1 इंटू लॅम्बडा 1. दुसऱ्याची व्हेलॉसिटी आहे n2 इंटू लॅम्बडा 2. म्हणजे या दोन फ्रिक्वेन्सीची. ओके आता बघा मला सांगा हे मी जरा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये लिहितो. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू v अपॉन इथं पुढे लिहितो. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी 1 इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा अपॉन n1. ओके आता फ्रिक्वेन्सी 2 इज इक्वल टू v अपॉन n2. v अपॉन n2 क्लियर. आता बघा जर तुमची फ्रिक्वेन्सी कमी असेल तर वेव्हलेंथ जास्त असते आणि जर फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर वेव्हलेंथ कमी असते हे आपल्याला माहिती आहे. ओके आता ह्या केस मध्ये ह्या फ्रिक्वेन्सी आता फ्रिक्वेन्सी जास्त होण्याची आहे त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे म्हणजे याची वेव्हलेंथ किती असणार आहे कमी असणार आहे. वेव्हलेंथ किती याची दुसऱ्याची वेव्हलेंथ किती असणार आहे कमी असणार आहे. त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे म्हणजे वेव्हलेंथ याची जास्त असणार. ओके आपण काय करतो मोठ्यातून छोटं सबट्रॅक्ट करतो. मोठ्यातून छोटं सबट्रॅक्ट करतो. ओके आपल्याला वेव्हलेंथचा डिफरन्स विचारला म्हणजे वेव्हलेंथचा डिफरन्स घेताना कसा घ्यावा लागेल बी कुठला आहे y1 आहे लॅम्बडा 1 आहे. स्मॉल कुठला आहे लॅम्बडा 2 आहे. म्हणजे घेताना लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 घ्यायला लागेल. ओके डिफरन्स लॅम्बडा 2 का घ्यायचा आधी का लॅम्बडा 1 आधी घ्यायचा हे ठरवा. क्लियर इज इक्वल टू लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू काय पाहू v अपॉन n1. v अपॉन n1 ओके मायनस v अपॉन n2. v अपॉन n2 ओके आता n1 फ्रिक्वेन्सी कुठली आहे ही n1 फ्रिक्वेन्सी आहे ही आहे माझी n2 फ्रिक्वेन्सी. क्लियर आता काय करूया v किती आहे v समान v कॉमन असतो कारण मीडिया सेम असले की v हा कॉमन असतो. ठीक आहे मीडियम सेम आहे मीडियम मध्ये दोन्ही पण ट्युनिंग फोर्क आहे मीडियम सेम आहे दॅट्स व्हाय वेलोसिटी इज सेम. दोन्ही वेलोसिटी सेम दिल्या साऊंडची 326 दिली. ओके आता हे मला वेव्हलेंथ डिफरन्स विचारलाय काय विचारलंय डिफरन्स वेव्हलेंथ डिफरन्स काढायला सांगितलं. आता मी काय करतो वेलोसिटी किती आहे माझी 326 आहे. 326 डिवाइडेड बाय n1 किती आहे n1 320 n1 आहे 320 मायनस 326 डिवाइडेड बाय n2 किती आहे 340. क्लियर आता हे 326 कॉमन घेतो मी 326. सो लॅम्बडा 1 मायनस लॅम्बडा 2 विचारलाय मला 326 कॉमन घेतो किती 1 अपॉन 320 मायनस 1 अपॉन 340. ओके आता हे कसं सबट्रॅक्ट कराल तुम्ही तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ओके सो 326 340 minus 320 divided by 320 into 340. Okay 326 into त्याचा डिफरन्स किती येईल 20 divided by ओके त्याचं मल्टिप्लिकेशन करा 32 into 34. ओके किती सांगायचं मला 32 into 34 करायचं ना किती आहे ते सांगा. थोडा वेळ नसतो आपल्याकडे एक्झाम मध्ये किती येतं 1088 येतं 1088. ओके बरोबर आहे 1088 बरोबर आहे का तुझं 1088 108800 18 बरोबर 108800. ओके तर 00 कॅन्सल करा 00 कॅन्सल करा. आता रिमेनिंग टर्म इज 2 डिवाइडेड बाय म्हणजे हे याचा हाफ केला तर किती होईल 1 अपॉन ह्याचं कॅल्क्युलेशन कारण सांगा मला किती होतं कॅल्क्युलेशन
इज 0.06 मीटर. याचा आन्सर इज 0.06 मीटर. हे चेक करा नंतर आहे का तुम्ही स्वतः. 0.06 मीटर. वेवलेंथ डिफरन्स किती आला? 0.06 मीटर. ओके, राईट डाऊन. Okay, thank you. Today's session is over.